नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय रोमांचक कथा घेऊन आलो आहोत. भालू मामा आणि सिंहाची दहशत. कथा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की जेडी टून चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भालू मामा आणि सिंहाची दहशत ही कथा सादर करत आहे. एका काळीची गोष्ट आहे. एक हिरवागार, सुखी आणि आनंदी जंगल होतं जिथे सर्व प्राणी एकत्र नांदत होते. त्या जंगलाच्या मध्यभागी एक प्रचंड झाड होतं, ज्याच्या खाली असायचं भालू मामांचं घर. भालू मामा जंगलातील सर्वात शहाणे आणि प्रिय प्राणी होते. ते नेहमीच प्राण्यांच्या मदतीला तत्पर असायचे आणि त्यांच्या सूज्ञतेमुळे सर्व प्राणी त्यांचा आदर करायचे. एके दिवशी जंगलात अचानक खळबळ माजली. एक भयंकर बातमी सगळीकडे पसरली. जंगलाच्या बाहेर एक धोकादायक वाघ आला आहे. तो लवकरच जंगलात प्रवेश करणार आहे आणि सर्वांना आपलं शिकार करणार आहे. हे ऐकताच सर्व प्राणी घाबरले आणि थरथरू लागले. सर्वात आधी खरगोश, जो नेहमीच घाबरट असायचा, धावतच भालू मामांकडे आला. भालू मामा, काहीतरी करायला हवं. तो वाघ खूपच भयंकर आहे. आपल्याला जंगल सोडून कुठेतरी जावं लागेल, खरगोशाने घाबरून म्हटलं. खरगोशाच्या मागोमाग सगळे प्राणी धावतच भालू मामांकडे आले आणि आपली चिंता व्यक्त करू लागले. माकड, हरिण, पोपट सगळेच भेदरलेले होते. त्यांचं एकमत होतं की जंगल सोडणं हाच योग्य मार्ग आहे. पण भालू मामांना हे मान्य नव्हतं. असं लगेच घाबरायची गरज नाही, भालू मामा गंभीरपणे म्हणाले. आधी आपल्याला ही बातमी कितपत खरी आहे ते कळायला हवं. पूर्ण माहिती नसताना कोणताही निर्णय घेणं योग्य नाही. मग भालू मामांनी आपल्या चलाख मैत्रिणीला, लांडगा बहिणीला बोलावलं. लांडगा बहीण, तू पटकन जंगलाच्या बाहेर जाऊन या बातमीची सत्यता शोधून आण. आपल्याला हे समजायला हवं की तो वाघ खरंच किती धोकादायक आहे आणि तो आपल्याकडे येणार आहे का. लांडगा बहीण त्वरित निघाली आणि सगळे प्राणी चिंतेत तिच्या परतण्याची वाट पाहू लागले. काही वेळानंतर लांडगा बहीण परत आली. तिने सांगितलं, भालू मामा, खरंच एक वाघ जंगलाच्या बाहेर आहे, पण तो खूप म्हातारा आणि अशक्त आहे. त्याची अवस्था इतकी वाईट आहे की तो नीट चालूही शकत नाही. तो कोणालाही हानी पोहोचवू शकत नाही. भालू मामांनी लांडगा बहिणीचं ऐकलं आणि एक मोठा श्वास घेतला. मित्रांनो, घाबरण्याचं काही कारण नाही, त्यांनी सगळ्या प्राण्यांना सांगितलं. तो वाघ म्हातारा आणि अशक्त आहे, पण तरीही आपल्याला सतर्क राहायला हवं. मग भालू मामांनी लगेच सगळ्या प्राण्यांना काही सुरक्षितता उपाय सांगितले. दिवसा सगळे प्राणी आपल्या आपल्या कामात मग्न राहा, पण रात्री आपल्या घरातच राहा. जर कोणी वाघाला पाहिलं तर मला लगेच कळवा. आपण सगळे मिळून या परिस्थितीचा सामना करू. सगळे प्राणी भालू मामांच्या या सल्ल्यामुळे आनंदी झाले. पुढचे काही दिवस त्यांनी भालू मामांनी सांगितल्याप्रमाणे सावधगिरी बाळगली. आणि खरंच काही दिवसांनी तो वाघ जंगलाच्या काठावर येऊन थांबला. पण त्याने बघितलं की सर्व प्राणी सावध आणि एकत्र आहेत. तेव्हा तो स्वतःच घाबरला. त्याला वाटलं की हे जंगल त्याच्यासाठी सुरक्षित नाही आणि तो तिथून परत निघून गेला. जंगलात पुन्हा एकदा शांती आणि आनंदाचं वातावरण पसरलं. सगळे प्राणी भालू मामांच्या सूज्ञतेचं कौतुक करू लागले. जर भालू मामांनी समजूतदारी दाखवली नसती तर कदाचित प्राणी विनाकारण घाबरून जंगल सोडून गेले असते. पण भालू मामांच्या सूज्ञतेमुळे जंगल फक्त वाघाच्या भीतीपासूनच नाही, तर सर्वांनाही हे शिकवण्यात आलं की कोणत्याही समस्येचा सामना धैर्याने आणि समजूतदारीने करायला हवं. या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की प्रत्येक आव्हानाचा सामना शहाणपणाने आणि धैर्याने करायला हवा. अफवांवर विश्वास ठेवून घाबरण्याऐवजी परिस्थितीची खरी माहिती घेण्याचा प्रयत्न करायला हवा.
भालू मामांसारखे आपणही प्रत्येक परिस्थितीत समजूतदारपणे वागायला हवं आणि इतरांच्या मदतीसाठी सदैव तयार राहायला हवं.